सड़कों की खस्ता हालत न सिर्फ शहर में है बल्कि पूरे ज़िले का ये मसला बन गया है और सड़कों की तामीर में बड़े पैमाने पर घोटाला हुआ है। ये इल्ज़ाम रुकने असम्बली प्रशांत बम ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान लगाया। पंचायत राज समिति पीआरसी के जायजा दौरे के ज़िमन में उनका ये नांदेड़ दौरा हुआ है। प्रशांत बम ने सड़कों की तामीर में हुए घोटाले की तफसीलात मीडिया नुमाइंदे को बताते हुए कहा कि मुदखेड़ उमरी गड़गा और मुदखेड़ धर्माबाद उमरी इस सड़क की तामीर के लिए 300 करोड़ रुपए मंजूर हुए थे, लेकिन मुताल्लिका ठेकेदार ने सिर्फ 120 करोड़ रुपए में ही ये सड़क तामीर कर दी और बकिया रकम में घोटाला किया गया। इस तरह का भी संगीन इल्जाम उन्होंने लगाया। ठेकेदार मोरगे और महकमे तामीरात के डिविजनल चीफ इंजीनियर अविनाश धोड़गे ने बाहमी मिली भगत से 180 करोड़ रुपए का घोटाला किया है। इस पूरे मामले की तफ्तीश के बारे में वजीर तामीरात अशोक चौहान के पास शिकायत दर्ज करने की भी बात उन्होंने की है। उन्होंने कहा कि कम लागत में इंतहाई नाखिस दर्जे की सड़कें बनाई गई, जिसकी वजह से ये सड़कें खस्ता हो चुकी है। जगह जगह गड्ढे बन गए हैं और लोगों को आने जाने में मुश्किलात पेश आ रही है और हादसात हो रहे हैं। इस पूरे मामले की आला सतही जांच होना जरूरी है और खाती अफराद के खिलाफ कार्रवाई की भी उन्होंने मांग की। मुदखेड आरोपी ज्यांच्यावर त्यांचा आक्षेप आहे, म्हणजे धोंडगे एसी आणि मोरगे हेच त्या आरोपीवर होते, त्यांच्यावर आजही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। त्याची अजून चौकशी चालू आहे। मला त्याचा रिपोर्ट आला आहे अधिकाऱ्यांकडनं की याच्यामध्ये ते दोषी आढळत आहेत, म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला प्राथमिकदृष्ट्या ह्या सगळ्या रिपोर्ट आहेत। तीच लोक साठगाठ करून पुन्हा तेच कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागले, तेच अधिकारी पुन्हा इथं आलेले आहेत, त्यांची साखळी पूर्ण इथं जमते, म्हणून जास्त डाऊट आहे आणि त्याच्या खोलवर जावं लागेल। हळू आवाजात सांग अधिकारी सॉरी काय सॉरी मिसला पाहिजे होता, पण आज जेव्हा मी सगळं देऊ पब्लिक, माझा विश्वास आहे की मंत्री महोदय त्याची गंभीर दखल घेतील आणि त्यांना मला नाही वाटत की हे अधिकारी 3 महिन्याच्या आत यांच्यावर शास्ती व्हायला कोणी थांबवेल म्हणून, किंवा ह्या लोकांच्या पैसा वसुली करता कोणी थांबवेल म्हणून मला नाही वाटत। कारण की आज आता पहिल्यांदा इतकं आलंय, मी अगोदरचे पत्रव्यवहार मान्य मंत्री महोदयांना केलेत, ते पण दखल घेण्याचं त्यांनी मला लिहिलंय आणि आज जेव्हा ही गंभीर बाबी आम्ही त्यांना देऊ लागलो तरी आज तरी ते दखल नाही घेतली असं मी आजच्याच नाही बोलू शकतो। 120 कोटी पर्यंतचा जो रस्ता भ्रष्टाचार होऊ लागला, पण 300 आता त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन जातील, त्याच्यामध्ये हे सगळे सर्वेचे रिपोर्ट जातील ना, पण मला जे 300 कोटी मध्ये काम अपेक्षित आहे, जे मला पाहिजे गव्हर्नमेंटचं, ते काम हे 120 कोटी मध्येच करायला लागले। हे मी साबित करून दाखवतो, कधी साबित करून दाखवतो। तुम्ही जर मला विचारायला लागले की घोटाळा होण्याची वाट बघा, ते झाल्यानंतर द्या, आम्ही आमदार महोदय भ्रष्टाचार होतानाच थांबवावं, हे आमचं घटनात्मक काम आहे।